द डेव्हिल CEO भाग 9. मायराने मनगटावर बांधलेल्या त्या ब्रेसलेटवरची पकड घट्ट केली. ते ब्रेसलेट तिथूनच काढून फेकून द्यायचा तिचा विचार होता, पण रुद्रच्या डोळ्यांतील ती थंड निर्दयी चमक पाहून तिला समजलं होतं की इथे ताकद दाखवून काही साध्य होणार नाही. ती एकही शब्द न बोलता रागाने लाल झालेला चेहरा लपवत केबिनचा दरवाजा जोरात आपटून बाहेर पडली. संपूर्ण ऑफिस शांत होतं. बाहेर काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या, पण कोणाकडेही लक्ष न देता ती कडक लिफ्टच्या दिशेने गेली. तिचे हात थरथरत होते आणि डोक्यात रुद्रचे शब्द घुमत होते. माझ्या चक्रव्यूहातून सुटका इतकी सोपी नसते. दुपारचे 3 वाजले होते. मायरा थेट आपल्या घरी पोचली. तिने कपाटातून बॅग काढली आणि भराभर आपले महत्त्वाचे कपडे, कागदपत्रे भरायला सुरुवात केली. रुद्रवर्धन सूर्यवंशीच्या प्रभावाखाली राहणं म्हणजे स्वतःचा अभिमान गहाण ठेवण्यासारखं होतं. तिने शहराबाहेर जाणाऱ्या संध्याकाळच्या बसचे तिकीट मोबाईलवर बुक केले. संध्याकाळी 7 वाजता तो गाडी पाठवेल, पण त्याआधीच मी हे शहर सोडून जाईल, तिने मनाशी पक्क केलं. तिने हातातील ते हिऱ्याचं ब्रेसलेट अखेर सोडवलं आणि टेबलावर एका कागदावर ठेवलं. त्यावर तिने लिहिलं, तुमच्या पैशांनी तुम्ही माणसाचं जग विकत घेऊ शकाल मिस्टर सूर्यवंशी, पण माझा स्वाभिमान नाही. घड्याळाचा काटा 5:30 वर गेला. मायराने बॅग उचलली आणि ती घराचा दरवाजा उघडून बाहेर पडणार इतक्यात तिच्या घराची बेल वाजली. मायराचा श्वास क्षणच थांबला. अजून तर फक्त 5:30 वाजले होते. मग कोण आलं असेल? तिने भीत दरवाजाची कडी उघडली. समोर रुद्रचा खास ड्रायव्हर आणि 2 अंगरक्षक उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भाव नव्हते. ड्रायव्हरने आदराने मान झुकवून एक फोन मायराच्या दिशेने पुढे केला. मॅडम, सरांचा कॉल आहे. थरथरत्या हातांनी तिने फोन कानाला लावला. दुसऱ्या बाजूने रुद्रच्या मंद शांत आवाजाने शांततेचा भंग केला. तुला काय वाटलं मायरा? तू इतकी साधी चाल खेळशील आणि मला पत्ताही लागणार नाही? संध्याकाळी 7च्या बसचं तिकीट कॅन्सल कर, कारण रुद्रवर्धनच्या परवानगीशिवाय या शहरातून एक पालाही हलत नाही. मायराचा पाय जमिनीला खिळल्यासारखा झाला. तिने रागाने दात ओठ खाल्ले. तुम्ही मला कैद करू शकत नाही सूर्यवंशी. कैद? रुद्र हलकेच हसला. मी तुला आधीच सांगितलं होतं, चक्रव्यूहात पाय तू स्वतः ठेवलास. आता बाहेर पडण्याची वेळ मी ठरवणार. शांतपणे गाडीत बस. मायरा, नाही तर मला वर यायला भाग पाडू नकोस. फोन कट झाला. मायराच्या डोळ्यातून अपमानाचे आणि असहायताचे अश्रू तरळले. पण त्याच क्षणी तिच्या मनात एक ठिणगी पडली. जर हा खेळच होता तर आता तीही हार मानणार नव्हती. बॅग बाजूला ठेवून तिने डोळे पुसले आणि ती त्या चक्रव्यूहातल्या पुढच्या वळणाला सामोरे जाण्यासाठी दाराबाहेर पडली. मायरा लिफ्टमधून खाली आली तेव्हा तिचे डोळे अंगारासारखे दगदगत होते. इमारतीच्या गेट बाहेर रुद्रची ती काळ्या रंगाची लक्झरी गाडी उभी होती. अंगरक्षकाने लगेच पुढे होऊन आदराने मागचा दरवाजा उघडला. मायराने एक क्षण गाडीच्या अंधाऱ्या काचांकडे पाहिले. आपला श्वास आवरला आणि ताठ मानेने आत जाऊन बसले. गाडी सुरू झाली. शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांना मागे टाकत ती एका निर्जन टेकडीच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर धावू लागली. मायरा खिडकीबाहेर पाहत शांत बसली होती, पण तिच्या मेंदूत विचारांचे वादळ उठले होते. या माणसाला नेमकं हवं तरी काय? सूड कशाचा घेतोय हा? साधारण पाऊण तासानंतर गाडी एका प्रचंड मोठ्या विस्तीर्ण अशा जुन्या पद्धतीच्या महालासारख्या फार्म हाऊसच्या लोखंडी फाटकासमोर थांबली. गेट आपोआप उघडले गेले. आजूबाजूला उंच झाडे आणि मधोमध दिव्यांच्या मंद प्रकाशात न्हाऊन निघालेली ती भव्य वास्तू एखाद्या गूढ राजवाड्यासारखी भासत होती. गाडी थांबताच ड्रायव्हरने दरवाजा उघडला. मॅडम, सर आत तुमची वाट पाहत आहे. मायरा गाडीतून उतरली. हवेत एक विचित्र गारवाने स्वस्थ करणारी शांतता पसरलेली होती. तिने पावले उचलली आणि त्या महलाच्या मुख्य हॉलमध्ये प्रवेश केला. आतलं दृश्य पाहून मायराचे पाय जागीच थबकले. संपूर्ण हॉलमध्ये अंधार होता. फक्त मधोमध असलेल्या एका मोठ्या डायनिंग टेबलावर मेणबत्त्यांचा मंद पिवळा प्रकाश पडलेला होता. टेबलवर शाही जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि एका खुर्चीवर रुद्रवर्धन बसला होता. त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा टक्सिडो होता. हातात वाईनचा ग्लास हळूहळू फिरवत तो मायराकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे ते रहस्यमय हसू, मंद हसू अजूनही कायम होते. वेळेवर आल्याबद्दल धन्यवाद मायरा, रुद्रने वाईनचा घोट घेत अत्यंत शांत आवाजात म्हटले.
त्याने समोरची रिकामी खुर्ची दाखवत खूण केली. बस. मायरा जागेवरून हलली नाही. तिने सरळ त्याच्या डोळ्यात पाहिले. हा सगळा तमाशा कशासाठी चालवलाय तुम्ही? मला इथे का आणलंय? रुद्र हळूच उठला. त्याच्या पावलांचा आवाज त्या मोठ्या हॉलमध्ये स्पष्टपणे घुमत होता. तो टेबलावर चालत तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या एका हातात वाईनचा ग्लास होता तर दुसरा हात त्याने कोटच्या खिशात घातलेला होता. तुला काय वाटतं? मी फक्त तुझ्या सौंदर्यावर भाळलोय? रुद्र तिच्या डोळ्यात रोखून पाहत कुजबुजला. त्याचा आवाज आता अधिक थंड आणि धारदार झाला होता. त्याने खिशातून एक जुना जळालेला फोटो बाहेर काढला आणि मायराच्या चेहऱ्यासमोर धरला. तो फोटो पाहताच मायराच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा श्वास छातीतच अडकला. त्या फोटोत तिच्या दिवंगत वडिलांसोबत एक तरुण मुलगा उभा होता. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रुद्रवर्धन स्वतः होता. काही आठवतंय का मायरा? रुद्राच्या चेहऱ्यावरचा रोमॅन्स एका क्षणात गायब झाला आणि तिथे एका जुन्या भयानक जखमेचा सूर स्पष्ट दिसू लागला. 10 वर्षापूर्वी तुझ्या वडिलांनी माझ्या कुटुंबाचा जो विश्वासघात केला होता त्याची किंमत कोण चुकवणार होतं? तू समजलीस मी तुझ्या प्रेमात पडलोय? नाही. मी फक्त माझ्या आयुष्याची राख रांगोळी करणाऱ्या घराण्यातील शेवटच्या माणसाला माझ्या पायाशी आणत होतो. मायराचा थरकाप उडाला. तिच्या वडिलांवर लावलेला तो आरोप तिच्या मनाला सुईसारखा टोचला. पण त्याच क्षणी तिच्या डोळ्यांतील भीती वितळून तिथे एक प्रखर स्वाभिमान जागा झाला. तिने न डगमगता रुद्राच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, माझ्या वडिलांनी कधी कोणाचा विश्वासघात केला नाही. आणि जर हा तुझा सूड असेल सूर्यवंशी तर लक्षात ठेव, मी तुझी शिकार कधीच बनणार नाही. चक्रव्यूहात तू मला ओढलंस खरं, पण या खेळाचा शेवट मी माझ्या एका नियमांवर करणार. रुद्राच्या चेहऱ्यावर एक क्रूर आव्हानात्मक हसू उमटले. त्या दोघांच्या नजरा एकमेकांत अशा भिडल्या जणू तिथे प्रेमाचा नाही तर एका भयानक युद्धाचा पहिला अध्याय सुरू झाला होता. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.